नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणीच्या प्रथम सत्राच्या द्वितीय घटक चाचणी द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करा। एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न पहिला अ, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। 1. अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर: अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता। दुसरा प्रश्न, कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? उत्तर: कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते। तिसरा प्रश्न, रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर: रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशु संगोपनगृह ही योजना सुरू केली। चौथा प्रश्न, झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर: आतली जमीन सतत ओलसर असायची म्हणून झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। पाचवा प्रश्न, लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर: मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी ही सर्व मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, कोण कोणास म्हणाले ते सांगा 3 गुणांसाठी। 1. चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करीन। उत्तर: अशोकदादा वडिलांना म्हणाला। 2. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा आशीर्वाद देईल। उत्तर: शाहू महाराज व्यापाऱ्यांना म्हणाले। तिसरा प्रश्न, कशी काय आहे राज्याची हालहवाल? उत्तर: चक्रमादित्य महाराज प्रधानजीला म्हणाले। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, जोड्या जुळवा 5 गुणांसाठी। 1. पेंग्विन, त्याचा ग पर्याय आहे तोकडी मान। 2. साप, त्याचा घ पर्याय आहे वेडी वाकडी चाल। 3. वटवागूळ, त्याचा ख पर्याय आहे रात्रीचे फिरणे। 4. काजवा, त्याचा क पर्याय आहे चमचम करणे। 5. पतंग, त्याचा च पर्याय आहे दिव्यावर मरणे। प्रश्न दुसरा अ, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, ढोल कसा तयार करतात? उत्तर: ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो। त्यावर कातडी चढवतात, कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात, अशा प्रकारे ढोल तयार करतात। दुसरा प्रश्न, जित्रावांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर: महाराजांनी छावण्या उभारून जित्रावांना छावण्यात आणले, त्यांना वैरण दाना गोटा देऊ केले। सरकारी थट्टीत जित्राब जगली। संस्थांच्या मालकीच्या जंगलात गुरं चारायला मोकळीक दिली। जित्रावांसाठी महाराजांनी या सोयी केल्या। तिसरा प्रश्न, कामट्यांपासून काय काय बनवता येते? उत्तर: कामट्यांपासून रवळ्या, सूप, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या, पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबल या वस्तू बनवता येतात। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, कवितेच्या ओळी पूर्ण करा 4 गुणांसाठी। पीक पिवये पिवये, आली कापणी कापणी, हातामधी धराईये, खाले ठेवारे गोफणी। प्रश्न तिसरा, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा 4 गुणांसाठी। 1. अंथरूण पाहून पाय पसरावे। अर्थ: मिळकतीप्रमाणे खर्च करावा। वाक्य: इच्छा खूप असतात पण अंथरूण पाहून पाय पसरावे। दुसरे, उत्तेजन देणे। अर्थ: प्रोत्साहन देणे। वाक्य: अवंतीने नृत्यकला शिकावी यासाठी आईवडिलांनी तिला उत्तेजन दिले। प्रश्न चौथा अ, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी। 1. उद्योगी आळशी। 2. रुंद अरुंद। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न,
समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. 1 मजबूत, सशक्त, कणखर. 2 अबोलपणे, न बोलता किंवा मितभाषी सुद्धा येईल त्या ठिकाणी. प्रश्न चौथ्यातील क प्रश्न लिंग ओळखा 2 गुणांसाठी. 1 दोर, पुल्लिंग. 2 नदी, स्त्रीलिंग. प्रश्न चौथ्यातील ड प्रश्न खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा 2 गुणांसाठी. 1 मुलींनी टाळ्या वाजवल्या, त्या ठिकाणी वाजवल्या हे क्रियापद अधोरेखित करायचं आहे. आणि दुसरे आहे रमेशने अभ्यास केला, या ठिकाणी केला हे क्रियापद अधोरेखित करायचं आहे. प्रश्न 5वा दुष्काळ या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा 5 गुणांसाठी. उत्तर आपला देश शेतीप्रधान आहे. बहुतेक शेती पावसावर अवलंबून असते. पाऊस हा लहरी आहे. तो कधी अजिबात पडत नाही तर कधी धोधो कोसळतो, त्यामुळे दुष्काळ पडतो. दुष्काळाचे 2 प्रकार आहेत, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ. पाऊस पडत नाही तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. खायला अन्न पाणी मिळत नाही. नदी, नाले, विहिरी, ओढे आटतात. जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही. पाण्यासाठी माणसांना वणवण करावी लागते. निसर्गावर अवकळा पसरते. जेव्हा भरपूर पाऊस कोसळतो तेव्हा ओला दुष्काळ पडतो. नदी नाल्यांना पूर येतो. घरेदारे वाहून जातात. पिकांची नासाडी होते. वीज बंद होते. सर्वत्र पाणी साचते. कामधंदे ठप्प होतात. सर्वत्र हाहाकार उडतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.